त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, पंतप्रधानांनी राजीनामा माफी मागावी आणि ज्या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल झाले ते सगळे आरोप मागे घ्यावेत. अभद्र व्यवहार करणाऱ्या तरुणींशी ज्या पोलिसांनी केले असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी. अशा प्रकारच्या 5 गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत. 5 विषय, 5 प्रश्न आमचे आहेत. त्यावर सरकारची सकारात्मक भूमिका असेल तर नक्कीच त्यावर काही तोडगा निघेल आणि आमचे हायकमांड तोडगा काढू शकतील, राहुलजी तोडगा काढू शकतील असं मला वाटतं. राहिला विषय, वांगचुक यांनी 27व्या दिवशी आपला 27 दिवशी उपोषण मागे घेतलं. एखाद्या उपोषणकर्त्याला 27 दिवस वाट पाहावी लागते, हेच सरकारचं अपयश आहे. ही सरकारची आंदोलनाप्रती असलेली ज्यांची मानसिकता आहे ती दिसून आली आहे की आम्ही लोकशाहीला आणि लोकशाही मार्गाने आंदोलनकर्त्यांना महत्त्व देत नाही. तुम्ही मेलात काय, वाचलात काय, तुमचं बरं काही झालं तरी चालेल, वाईट झालं तरी चालेल, पण आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. अशा प्रकारची मगरुरीची भूमिका केंद्र सरकारची होती, मस्तीची भूमिका होती. हे आता दिसून आलेलं आहे. 27 दिवस एखाद्या व्यक्तीला आंदोलन करावं लागतं, यातूनच सरकारच्या विकृत मानसिकतेचं लक्षण दिसतंय. हुकुमशाही मानसिकतेचं लक्षण आहे. राहिला विषय महिलांच्या संदर्भात, तरुणीच्या जो भद्र व्यवहार केला गेला, त्यांचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या. म्हणजे आता रक्षक आणि भरोशावर आपण सर्व पोलिसांना दोष देत नाही, पण हे जे काही विकृती पोलीस विभागामध्ये आता निर्माण झालेली आहे, ही काही पोलीस विभागातील असलेली कीड आहे, ही स्वच्छ करण्याची आवश्यकता नक्कीच आहे. तुम्ही सत्तेचा उपयोग किंवा त्या पदाचा उपयोग आंदोलन उग्र रूप घेतय की नाही घेत, आंदोलन शांततेने चाललंय की नाही चाललंय, त्या पद्धतीनं त्या आंदोलनाला हाताळण्यासाठी पोलिसांची भूमिका आवश्यक. परंतु पोलिसांनी महिलावर ज्या पद्धतीने अत्याचार केला, दिल्लीत आपण पाहिलंय, मुंबईत अत्याचार झाल्याचं आम्ही विनयभंग झाल्याची घटना घडली आणि एका पोलिसांनी तर चक्क सांगितलं की तुझ्या परत पुन्हा तू आंदोलनात येशील तर 50 ग्रॅमची ड्रग्सची पुडी टाकू आणि तुला लटकवू. याचा अर्थ स्पष्ट आहे की पोलिसांकडे ड्रग्स आहेत आणि सरकारच्या इशाऱ्यावर वाटेल त्याला 50 ग्रॅमची पुडी टाकून अडकवू शकतात. हे आता महाराष्ट्रामध्ये स्पष्ट झालेलं आहे की जर एखाद्याचा बळी घ्यायचा असेल, एखाद्याला अडकवायचं असेल, एखाद्याला कुठ्या कोण्यात त्याला दाबायचं असेल तर पोलिसांच्याकडे ड्रग्स आहे. ते ड्रग्स आणतात, ते टाकतात आणि त्याला अडकवतात. हे अडकवू शकतात महाराष्ट्र पोलीस. त्यांनी तर हे मला वाटतं की ही धमकी देऊन महाराष्ट्र पोलिसांच्या खऱ्या रूपाला पुढे आणलं की काय, अशी सुद्धा भीती आम्हाला वाटायला लागली आहे. मुळात प्रश्न असा आहे की ही काही मंडळी आहेत, ही पोलीस डिपार्टमेंट सांगितलं की चांगली मंडळी पोलीस मध्ये आहेत, चांगले अधिकारी आहेत, परंतु या सगळ्यावर धाक पाहिजेत. त्या गृह विभागाचा आता धाक कमी झाला काय, म्हणून पोलीस अशा सुसाट वागतायत, बेजबाबदार वागतायत. आणि या संदर्भात काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. जो हे प्रकार केला असेल त्यांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं निलंबन झालं पाहिजे. महिलावर जर विनयभंग केला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तोपर्यंत मला वाटतं आम्ही शांत बसणार नाही आणि महाराष्ट्रातील तरुणही आता शांत बसण्याच्या मानसिकतेत नाही. कोण काय निवेदन करू देत, उद्रेक आता तरुणांचा का झाला याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. या देशामध्ये बेरोजगारी ज्या पद्धतीने वाढली, या राज्यातील किंवा देशातील तरुणांना
स्वतःचं भविष्य सेक्युर्ड वाटत नाही, सुरक्षित वाटत नाही आणि त्यांना कुठल्याही परीक्षेला तयारी करून मेहनत करून सुद्धा या सरकारच्या शिक्षण प्रणालीवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. जे सरकार इतक्यांदा पेपर फुटून सुद्धा एका मंत्र्यावर कारवाई करू शकत नाही, म्हणजेच या सरकारचा समर्थन, मुकस समर्थन या सगळ्या पेपरफुटीच्या प्रकरणाला आहे आणि सरकारचे घडवून आणते, सरकार पुरस्कृतच पेपर फुटतायत असा त्याचा अर्थ तरुणांनी लावलेला आहे आणि ते खरं आहे. आणि त्यामुळंच आज तरुणांना तुम्ही कितीही म्हणा की तुम्ही परवानगीशिवाय आंदोलन करू नका, पण या देशातील तरुणांच्या भावना आता भडकल्या आहेत. ते राजीनामा झाल्याशिवाय शांत होतील असं मला वाटत नाही.